गोपाल कृष्ण भगवान के, राधा रमन सरकार के, राधा वल्लभ सरकार के, श्रीमद् भागवत महापुराण के। अनंत कोटी ब्रह्मांड नायक जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन कारण करुणावरणालय भक्तवत्सल कृपानिधान भगवान पंढरीश परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानी यांचे राजे, साधकांचे मायबाप, अनाथांची माय, विश्वमाऊली ज्ञानोबाराय, रस राशेश्वरी, पूर्णेश्वरी, करुणेश्वरी, मातेश्वरी, वृंदावनेश्वरी, वृषभानुजा, कीर्ती कुमारी, श्री राधाराणी, जगातील समस्त संत सद्गुरू गुरु धर्ममंडपामध्ये उपस्थित सूक्ष्म जगतामध्ये विराजमान सर्व काही साधुजन, योगीजन, संतजन, ऋषीजन, ग्रामदैवत हनुमंतराय, उपस्थित सर्व काही महाराज मंडळी, मायबाप, सज्जन, गोड अशी ज्यांची शिष्टमय आमचे असे दादा, हे सर्व काही प्रसारण जे यूट्यूब चॅनलच्या मार्फत होतं असे आमचे जल्लोष कीर्तनाचा यूट्यूब चॅनल आणि त्याचे सर्व श्री रामदास पाटील कळकेकर आमचे मोठे बंधू, त्यांनाही धन्यवाद। आणि उपस्थित सर्व मायबाप सज्जन, तुम्हा सर्वांना धन्यवाद। गेल्या 5 दिवसापासून आपण कथा श्रवण करतोय। आज कथेचा 6वा दिवस आहे। भगवंताच्या गोड गोड लीला आपण श्रवण केलेल्या आहेत। गोड अशी कथा आपण श्रवण केली आहे। आणि काल आपल्या नगरीमध्ये गोपालकृष्णाचा जन्मोत्सव साजरा झाला। आपण भगवंताचा जन्म साजरा केला। तो गोड आनंद आपण या ठिकाणी अनुभवला। सर्वांनी अगदी प्रेमाने, आनंदाने। गावामध्ये एखाद्या लेकराचा जन्म झाला तर संपूर्ण गावाला आनंद वाटतो, तसं हा तर भगवंताचा जन्म आहे। आणि म्हणून सर्व संपूर्ण दरेगाव, काल दरेगाव न राहता त्याच्यामध्ये या मंडपामध्ये प्रत्यक्ष गोकुळ अवतरल्यासारखं झालं होतं। काल देहभान विसरून सर्व काही तो आनंद साजरा करत होते। भगवंताचा जन्म साजरा केला। आणि सर्व गवळणींना, गोपिकांना ही जेव्हा बातमी कळाली, सर्व गोपी, गवळणी, गोपाल, लहान लहान ग्वाल सूटवडा घेऊन गवळणी निघाल्या। सुंदर सुंदर अलंकार घालून, वस्त्र धारण करून यशोदा माईला संतान झाली म्हणून ते पाहण्याकरता निघाले सर्वजण आनंदाने। इकडे जेव्हा सुनंदेने सांगितलं होतं नंद बाबा की बाबा आपको लाला भयो, बाबाला आनंद अनावर झाला। 80 ते 90 वर्षाचे बाबा तरण्या बांड पोरासारखे नाचायला लागले। यमुनेमध्ये स्नान केलं। सुंदर सुंदर बाबांनी वस्त्र धारण केले आणि गोपाळांसोबत बाबा नृत्य करतायत। नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की, हाती दिनो घोडा दिनो और दिनो पालकी, नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की, ब्रज में आनंद भयो, जय हो राधे श्याम की, नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की। आनंदाला पारावर उरला नाही। गवळणी एकमेकीला सांगून, गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला। सर्व गवळणी नंदबाबाच्या वाड्यामध्ये आलेले आहेत। सर्व गवळणींनी फेर धरलेला आहे। सर्व गोपाल आलेले आहेत। सुंदर सुंदर वस्त्र धारण करून, अगदी नटून थटून भगवंताला पाहण्याकरता त्या ठिकाणी आलेले आहेत। लहान लहान बालकं, ते सुद्धा आमच्या यशोदा माईला लाला झाला म्हणून ते सुद्धा चिमुकल्या पायाने धावत आले बाळ पाहण्याकरता। त्यांच्या अंतकरणामध्ये आवड, त्यांच्या अंतकरणामध्ये उत्साह तेवढाच भगवंताला पाहायचंय। आणि असा दिव्य आनंद त्या ठिकाणी मोठे मोठी, ज्यांना ज्यांना ही गोष्ट कळाली की यशोदा माईला संतान झालं, ते तिथून धावत यायचे। आणि म्हणून हा जो आनंद आहे, सर्व गोपिका त्या अंगणामध्ये नृत्य करतायत।
आणि तिथं तरुण नाही, म्हातारं नाही, अबाल वृद्ध सर्व त्या ठिकाणी एका वयामध्ये असल्यासारखे आनंद व्यक्त करतायत, एकाच वयातले असल्यासारखे. आणि जसं काय कृष्ण आपला कोणीतरी जवळचाच आहे, अशा प्रकारचा भाव. यशोदा मातेला कृष्ण झाला नाही तर कृष्ण हा आपल्यालाच झाला, असा भाव घेऊन त्या ठिकाणी सर्वजण येत होते. सर्वजण आनंद साजरा करतायत. नंद बाबा सुद्धा त्या ठिकाणी आनंद, गोपाळांसोबत आनंद व्यक्त करतायत. नंदाचा चतुष्शाल भवन असा वाडा आहे, 4 दरवाजे आहेत नंदाला. नंद बाबांनी म्हातारपणामध्ये लेकरू झालं म्हणून आपले सर्व काही कोठारच मोकळे करून टाकले. प्रत्येक दरवाजावरती दान सुरू केलं. गोदान, भूदान, सुवर्णदान, वस्त्रदान, ज्याला जे पाहिजे ते द्यायला लागले भगवंताच्या येण्याच्या आनंदामध्ये. असा दिव्य आनंद त्या ठिकाणी गोकुळामध्ये होत होता. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. ते आनंदाचं वर्णन आपल्या मुखाने आपण करू शकत नाही, एवढा आनंद त्या ठिकाणी होत होता. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी, किती सांगू, टाळी टाळी हा, किती सांगू मी सांगू पुन्हा. जय हो. आज आनंदी आनंदी झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. गोड हसू गाला तो नाचू गाऊ ताला, पैंजन थरारले. रान दिसतो मुटून गोपी आल्या नटून, रान दिसतो मुटून गोपी आल्या नटून. नव्या नवतीचा शृंगार केला. आज आनंदी आनंद जय हो. झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या राती ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. गोड हसू गालात नाचू गाऊ तालात, पैंजन थर थरले. काना दिसतो उठून गोपी आल्या नटून, नव्या नवतीने शृंगार केला. आज आनंदी आनंद झाला. म्हणून भगवंत एवढा गोड दिसतोय यशोदेजवळ खेळत असताना. सर्व गोपिकांनी लाईन लावली गवळणी, त्यांनाही तेवढाच आनंद. प्रत्येक जणाला वाटायचं मी कधी यशोदेच्या लेकराला बघीन, मी कधी बाळाला बघेल, नंदाच्या नंदनाला मी कधी बघेल. सावळा सुकुमार नंदाचा आनंद. आणि जेव्हा एके दिन नंदाचा नंदन पाहावा, तिच्या आनंदाला पारावार उरायचं नाही. पाहिला पाहिला नंदाचा नंदन
पाहिला पाहिला नंदाचा नंदन हो तेने वेधियले तेने वेधियले तेने वेधियले मन पाहिला पाहिला नंदाचा नंदन. सर्व जर गवळणी घेत बसलो तर आपल्याकडे वेळ नाही कथा ऐकायची आपल्याला, मग थोडं थोडं शॉर्ट. पाहिला पाहिला नंदाचा नंदन तेने वेधियले तेने वेधियले तेने वेधियले मन. तो निलश्याम परमात्मा पाहिल्यानंतर एवढा आनंद वाटायचा, मन मोहून जायचं सर्व गोपिकींचं. कोणी म्हणावं यशोदा मायला, यशोदे अगं काय तुझं लेकरू गोड दिसतं ग, काय सुंदर आहे ग तुझं लेकरू, जगाच्या वेगळं लेकरू आहे, जगाच्या वेगळंच राहणार, कारण जग आणि तो वेगळाच आहे. जग त्याशापासून निर्माण झालंय बाबा. जगासारखा भगवंतानी जग सारखं दिसायला लागलं तर मग तुमच्या आणि आमच्यामध्ये काय फरक आहे. जगाच्या वेगळा परमात्मा दिसतोय गोड असा. कोणी म्हणावं यशोदे, दुसरीने म्हणावं यशोदे तुझ्या लालाला लवकर काळा टिकाला, खूप गोड दिसतंय, लवकर काळा टिकाला. येणाऱ्या जाणाऱ्याची नजर बराबर नसते. एकीने म्हणावं काय डोळे तुझ्या लेकराचे धारदार. एकीने म्हणावं नाक कोणावर गेले, नाक नाक नंदावर गेले, नंदावर. आता येणाऱ्या बाया हेच बघत असतात. बाया आल्या म्हणतात बघताना सगळं काय बघतात, आणि लेकरू कोणावर गेले म्हणतात की नाही. लेकरू कोणावर गेले, बापावर गेले, आईवर गेले. आणि हे सांगायचा अधिकार असा असतो म्हणे त्या लेकराच्या आत्याचा अधिकार असतो म्हणे. आत्याचा आत्या सांगत असते म्हणे कोणावर गेलं आहे की नाही. आत्या म्हणते म्हणे लेकरू हा नाक आईवर गेले, चेहरा बापावर गेलाय, हा हे सगळे सांगतात. लेकरू जन्माला आला की म्हणतात नाक माझ्यावर गेले, डोळे माझ्यावर आलेत, तिथं वाटकणारे सगळेजण म्हणतात. आणि लेकरू निघालं चांगलं तर मग ठीक आहे, आणि लेकरू जर निघालं तर म्हणतात हे कोणावर गेलंय काय माहीत. चांगलं निघालं तर ठीक, आणि कसं जर निघालं बिलिंदर हे कोणावर गेलंय काय माहीत. आणि मग सगळेजण म्हणाले यशोदे नाक तुझ्यावर गेलंय, कपाळ नंदावरती गेले. कोणी म्हणावं याला काळा टिका लाव, खूप गोड दिसतंय. एकीने म्हणावं याला काळा टिका लावण्याची काय गरज आहे, या अगोदरच काळ आहे मुळात, याला टिका लावण्याची गरज काय. असा गोड भाव त्या ठिकाणी तयार होतोय. एकीने म्हणावं यशोदे हे बाळ तुझं नाही आहे, हे बाळ आमच्या सगळ्यांचं आहे. यशोद्या माईनं म्हणावं बरोबर आहे, हे बाळ माझ्या एकीचं नाही, हे सर्व गोकुळाच्या तपस्येचं फळ आहे. गोकुळातल्या लोकांनी जी तपस्या केली, एकादशीचं व्रत केलं होतं निर्जला संपूर्ण गावकऱ्यांनी यशोदा माईला लेकरू हवं म्हणून. यशोदा माईला संतती नव्हती, म्हातारपणामध्ये हे बाळ जन्माला आलेलं आहे. आणि म्हणून यशोदा माईनं म्हणावं तुम्ही जे उपास तापास केले, तुम्ही जे पुण्य एकत्रित केले, तुम्ही सर्वांनी जो काही माझ्याकरता हे सर्व काही भगवंताची प्रार्थना केली आहे, त्या प्रार्थनेचं हे माझ्या समोर असणारं लेकरू म्हणजे फळ आहे. आणि लेकरू माझ्या एकट्याचं नाही, हे लेकरू सर्व गोकुळवासियांचं आहे. यालाच यशोदा म्हणतात. यशम ददाती इति यशोदा. यशोदा शब्दाचा अर्थच आहे जे काही आपल्या जीवनामध्ये मिळालंय त्याचं यश स्वतः न घेता त्याचं श्रेय जे दुसऱ्याला वाटत असते त्याला यशोदा म्हणतात. यशम ददाती इति यशोदा. ददाती शब्दाचा अर्थ देणे. असा सुंदर मग त्या ठिकाणी गवळणींनी फेर धरावा, कोणी मृदंग वाजवावा, कोणी टाळ वाजवावं, कोणी झांजा वाजवावं, कोणा एकीच्या गळ्यामध्ये पेटी, सुंदर सुंदर गीत म्हणावं, हा सुंदर सुंदर पाळणे म्हणावे त्या ठिकाणी. पहिल्या दिवशी हा तिथंही म्हणला त्यांनी पाळणा, असं गोड गोड त्या ठिकाणी पाळणा म्हणला. छानपैकी पाळणा वगैरे झाला. नंदबाबाला आनंदाचा पारावार उरला नाही. मोठी मोठी माणसं वृंदावनाचे बरा पंचक्रोशी जेवढी आहे त्या पंचक्रोशीतली सर्व मंडळी नंदबाबाचं बाळ पाहण्याकरता यायचे. खूप खूप लांबून यायचे. पण नंदाचं बाळ पाहण्याकरता एक जण कैलासाहून निघाला. कोण कोण प्रत्यक्ष भोले बाबा. बाबा निघाले. कसे निघाले? अवधूत वेश धारण करून. आणि बाबा भगवंताला कृष्णाला पाहायचंय
म्हणजे नंदाचं बाळ पाहायचंय या हेतूने हातामध्ये डमरू आहे, हातामध्ये त्रिशूळ आहे, जटा वाढलेल्या मोकळ्या करून टाकलेल्या, कपाळाला भस्म लागलेलं, आणि असा भगवंत गोकुळामध्ये प्रकट झाला. नगर में जोगी आया, उसे कोई समझ न पाया, यशोदा के घर आया, सबसे बड़ा है तेरा नाम, भोलेनाथ 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 भोलेनाथ. नगर में जोगी आया, उसे कोई समझ न पाया. जोग्याचं रूप धारण करून भगवंत नंदाचं बाळ पाहण्याकरता, यशोदा मातेचं बाळ पाहण्याकरता गोकुळामध्ये आले. आणि विचारत 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 नंदाच्या अंगणामध्ये आले. नंदाच्या अंगणामध्ये, आणि नंदाच्या अंगणामध्ये त्या ठिकाणी थांबले. बरेचसे गवळण त्या ठिकाणी जमलेले आहेत भगवंताला पाहण्याकरता. आणि भोले बाबा सुद्धा रांगेमध्ये लागलेत भगवंताला पाहण्याकरता. आलक निरंजन आलक मारली त्या ठिकाणी. यशोदा मातेने विचार केला की बाळ जन्माला आलं, दारामध्ये संतांचं आगमन झालं, साधू आलेत, आणि म्हणून रत्न सोनं हिरे किमती किमती दान घेऊन यशोदा माता बाहेर आली देण्याकरता बाबाला. बाबाला म्हटलं, बाबा झोळी पुढे करा, दान आले तुमच्याकरता, किमती दान आहे. बाबा म्हटले, खूप दुरून आलोय, इथून तिथून आलो नाही, खूप दुरून आलोय. मग काय आणलं दान देण्याकरता? याची किंमत काही सामान्य नाही. हिरे माणिक मोती पाचू हे आणले तुमच्याकरता, घ्या जोळी. का? लाला जन्माला आलाय आमच्या घरी, भाग्यवान आहेत आम्ही. बाबा म्हटले, आई जो मिळालाय म्हणून तू हे दान वाटते, तो किती किमती असेल. तो मिळालाय म्हणून तू एवढी किमतीवान दान वाटते, मग या दानापेक्षा ते किमतीवान आहे. मला हे दान पाहिजे नाही, मग मला जे तुझा हातला आहे ना दान मिळालेलं, मला ते दान दाखव, तर माझं पोट भरल. नाहीतर याने माझी झोळी भरणारी. एवढं किमती दान देते, तो मिळालाय म्हणून, मग मला तोच बघायचा आहे, मला हे दान पाहिजे नाही. हे तर दान कोणी दे. यशोदामाईने विचार केला, ही बाबांना ओळखीचा पाळखीचा, रोज काही येत नाही. जेव्हापासून इथं गोकुळामध्ये आले तेव्हापासून पहिल्यांदाच बघते मी याला, आणि याचा अवतार बघितला तर बरोबर नाही. हातामध्ये त्रिशूळ आहे, डमरू आहे, डम 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 वाजवतोय तो गळ्यामध्ये. आणि हे माझ्या कृष्णाला दाखव म्हणतंय. याचा काय भरोसा बाबा? याची ही असला सगळा अवतार बघून माझं जर लेकरू दचकलं तर मग कसं करायचं? नाही नाही म्हटले, मी त्याला काय आणणार नाही, तुला काय पाहिजे ते माग इकडे, मी त्याला काय दाखवणार. भोलेनाथ बाबा म्हटले, महादेव म्हटले, मला तो बघितल्याशिवाय माझं मन भरणार नाही, मला हे दान तुझं कोणतंही पाहिजे नाही, मला ते दान दे, तर माझं मन भरून जाईल, माझी झोळी भरेल. यशोदा माता म्हटली, काही जरी केलं तरी बाबा मी तुला आणू देऊ, मी दाखवू शकत नाही, माझं लेकरू घाबरल तुला, तुझा असा वेश बघून. अंगावर काही कपडे नीट नाहीत, हत्तीचे का चामडा, वाघाचा चामडा गुंडाळलेला तू, गजचर्म, व्याघ्रांबर, कंठी शोभे, वासुकी हार. बरं, तुझ्या सोबतचे माणसं दिसायला नीट नाहीत. सोबत आले होते ना, कोण आले होते? भूते बेताळे नाचती, बरं ते नीट नाहीत. एकाला एक तोंड तर एकाला दोन तोंड, एकाला दोन डोळे तर एकाला चार डोळे, एकाला एकच डोळा, एकाला डोळेच नाहीत. अशी माणसं सोबत, चार चार मुंडके,
5-5 मुंडके, एकाला मुंडकत नाही. असे माणसं बघितल्यावर म्हणाल कोण दाखवणार आहे? हे तुझ्यासोबतचे माणसंही नीट नाही, तुझा अवतार नीट नाही, माझं लेकरू दचकल तुला बघून. नाही म्हटले मी आणू शकत नाही त्याला. बाबा म्हटले मैया तुझ्या अंगणामध्ये आलोय, इथंच प्राण सोडील, पण त्याला बघितल्याशिवाय माघारी फिरणारा माघारच फिरणार नाही. आणि इथून तिथून आलो नाही, लई लांबून आलोय. हा, तिकीट काही कमी लागलं नाही मला. मग मला दाखवल्याशिवाय मी काय परतरणार नाही. ते म्हटले कसंही मर. यशोदा माता म्हटली मी काय दाखवणारी. गेली निघून. हे घ्यायचंय का घे, नाहीतर चालली म्हणे मागे, गेली माघारी. बाबा तिथंच थांबले आणि त्याच अंगणामध्ये त्रिशूळ असं रवलं, इथंच थांबतो म्हणले. आजही तुम्ही जा गोकुळामध्ये, जिथं महादेवानी नंदाच्या अंगणामध्ये त्रिशूळ रवलेलं आहे, तिथं आशेश्वर महादेवाचं मंदिर आहे. कोणतं मंदिर आहे? आशेश्वर महादेव. मी होतो वृंदावनामध्ये 1 वर्षभर भागवताचा अभ्यास करण्याकरिता. खूप मोठं 84 कोस लहे आहे. आम्ही रोज एका भगवंताचं दर्शन घ्यायचं. खूप पाहण्यासारखं आहे. आणि तिथं जर तुम्ही गेला तर काही राहण्याची अडचण आली तर आम्हाला फोन करा. तिथं आमच्या महाराजांचा मठ आहे. 1 कोटीला मठ घेतलाय तिथं महाराजांनी विकत, आमच्या उमरच्या मालकाने. वृंदावनामध्ये खूप मोठी ताकद आहे तिथली महाराज. ते भूमी खूप हे आहे. काय तिथं वृंदावनामध्ये? यहाँ यमुना किनारा है, श्रीनिधिवन प्यारा है, कन कन में बिहारी जी, यहाँ तेरा नजारा है, दिल खो गया, दिल खो गया, दिल खो गया, दिल खो गया, दिल खो गया. काय यहाँ यमुना किनारा है, श्रीनिधिवन प्यारा है. एवढं गोड वृंदावन आहे. तिथं माणूस संपूर्ण विसरून जातो महाराज. तिथं आशेश्वर भगवंता करता मला भगवंताची भेट झाली पाहिजे म्हणून महादेवाने तिथं त्रिशूळ रवला आणि तिथंच बसले. जोपर्यंत यशोदा माता कृष्ण दर्शन करून म्हणजे भगवंताचं दर्शन करवणार नाही, कारण आणखी नाव तर ठेवलं नव्हतं, जोपर्यंत नंदाचं बाळ पाहणार नाही मी, तोपर्यंत तिथून हलणारा नाहीये मी. भगवंताच्या डोळ्यामध्ये पाणी आलंय महादेवाच्या. महादेव भगवंताच्या भेटी करता ढसा रडायला लागले. भगवंता खूप लांबून आलोय, मला तुझ्या दर्शनाची इच्छा आहे. प्राण कंठामध्ये आला भगवंताचा आणि तिथून भगवंताची प्रार्थना करायला लागले की देवा मला एकदाची भेट दे, मला तुझं सुंदर स्वरूप पाहायचे. राम अवतारामध्ये जसं दर्शन तुझं झालं, कारण राम अवतारामध्ये सुद्धा मी तुला पाहिलंय, तिथं सुद्धा मदाऱ्याचं रूप धारण करून काक भृशुंडी महाराजाला घेऊन मी तुमचं दर्शन करण्याकरता आलो होतो. आता तुमचा या ठिकाणी अवतार झालाय, मला इथलंही तुमचं मुख पाहायचंय. खूप रडले महादेव, खूप रडले. लगा के आस हम बैठे हैं एक जमाने से, लगा के आस हम बैठे हैं एक जमाने से, प्रभु आवोगे, प्रभु आवोगे, हरि आवोगे, प्रभु आवोगे. पण भगवंत रडताना यशोदामाईला पाहिलं, पण यशोदामाईला काय पाजर फुटला नाही. आणि मग शेवटी महादेवाने प्रार्थना केली की देवा मला काय दर्शन तुमची मम्मी करू देत नाही, आई काय मला तुमचं दर्शन करू देणारी? मी सर्व प्रयत्न केले, सर्व काय मला दर्शन होत नाही. थोडंसं तुम्ही आतून पाठिंबा बघा, थोडं जमतं का आतून बघा, मला कसं तुमचं दर्शन होईल याची काही नियोजन लावा. आणि असं म्हणल्याबरोबर आतापर्यंत फक्त एकटे महादेव रडत होते. महादेवाने जेव्हा भगवंताला विनंती केली,
पाळण्यामधले भगवंत जे रडायला लागले काही केल्या थांबत नाहीत. रडते माझे बाळ ताने समजावी तारायना. रडते माझे बाळ ताने समजावी तारायना. हो नाना परी समजावी ते मागेल ते खाया देते. नाना परी समजावीत मागील ते खाया दे. हो नाना परी टाळी, टाळी. समजावी ते मागेल ते खाया देते. नाना परी समजावीत मागील ते खाया दे. हो थोपटोने निजवीते हलवीते पाळणा. रडते माझे बाळ ताने समजावी तारा हे नाम. रडते माझे बाळ ताने समजावी तारा हे नाम. जय हो. रडते माझे बाळताने समजावी तारा हे ना. नाना परी करीतो छंदू. काय संतांनी गोड वर्णन केले. रडतसे स्पुंदू स्पुंदू नेत्रावाटे वाहती बिंदू. त्याचा डोळा लागेना. रडते माझे बाळताने समजावी तारा हे ना. भरपूर प्रयत्न केले यशोदामाने. लाला का रडतोय, लाला का रडतोय. पदराने अशी नजर काढली. नजर हा कोणीतरी म्हणाव्याला नजर लागले. पदराने नजर काढ. कोणी म्हटल्याला काळात टीका लाव. येणाऱ्या जाण्याची नजर बरोबर असते. पौर्णिमा नावाशी माशी होती, शांडिल्य ऋषींची पत्नी. ती म्हटली यशोदे अगं कोण कुठून कोणत्या पायाने येतं काय माहीत. काय कर याच्यावरून कुटका ओवाळ कुटका. आता आमची आई आहे की नाही, काय करते नजरा काढतो की नाही आपण. हा आईची माया असते, आईची माया. माली पाटील आम्ही जेव्हा जातो की नाही घरला, आम्ही आता एवढे मोठे झालो, आमचे लग्नच आहेत आता. आम्हाला आता लेकरू व्हायला आलं, पण तरी सुद्धा आम्ही आजही जेव्हा घरी जातो, आम्ही आईला म्हटलं आमचे हातपाय काय दुखायला लागले तर फिरून फिरून दुखत असतात. रोजचा प्रवास काही सोपा नसतो. आमच्या वेडी आई वेडी मया त्या आमच्या आईची आजही आई काय काय करते माहिती आहे का. आम्हाला घरी गेल्या गेल्या म्हणते झोपा अगोदर खाली, आणि काय करते आपला पदर आमच्या डोक्यापासून असं पायापर्यंत फिरवते. तिचं म्हणणं असं आहे की याच्याने अंग हलकं होतं. काय महाराज इथं सायन्ससुद्धा फेल पडतं. तिने पदर फिरवावा आणि आमचं मन अगदी शांत होऊन जातं. आमचं अंग असं हलकं हलकं वाटतं की नाही. हा ती आईची माया आहे, ती आईचं प्रेम आहे.
त्या आईच्या पदरा पुढे मोठे मोठे डॉक्टर फेल आहेत, ते कितीही गोळ्या असू द्यात, पण थोडं समाधान वाटतं. पदर फिरव, पदर. कृष्णाला नजर लागली असेल, कृष्णाला नजर कोणाची तरी, पदर फिरव. नजर बरोबर नसते असं म्हणतात, नजर लागतं धोंडाही भेक मारतो की नाही, दगडालाही भेक पडते. कृष्ण आहे, लेकरू आहे, गोड लेकरू आहे, याला नजर लागले, पदर पदर फिरवला पदर, तरी भगवंत थांबत नाही. सामान्याची थोडंच नजर लागली, देव के देव महादेवाची नजर लागली, त्याला दाखवल्याशिवाय याची काही नजर जाणारी नव्हती. आणि मग काही केलं थांबत नाही, काही सगळे प्रयत्न केले. पूर्णामासी म्हटली, यशोदे कुटका वाळून टाक, कुटका. 3 वाटाला नेऊन कुटका टाकून दे. कुटका वाळून टाकला सगळीकडे, पण काही व्हायला तयार. मोठमोठ्याने रडतोय, मोठमोठ्याने. आता एवढं केल्यावर का थांबवायला तर तयारच नाही, पण आता दम धरू रडायला लागला, दम धरू. ठाव घेता भरतो दम, सर्व अंगी, इको सोडा थोडंसं, आला घाम. ठाव घेता भरतो दम, सर्व अंगी आला घाम. एका जनार्दनी प्रेम, यशोदेसी मावेना. रडते माझे बाळताने, समजावी तारा हे ना. काय सगळे प्रयत्न केले, सगळे, काही व्हायला तयार नाही, काही व्हायला. भगवंत आणखी जास्तच रडायला लागला. पूर्णामाशीनं दारामध्ये एक साधू बघितला, साधू, एक महाराज बघितला, एक वेशधारी महाराज बघितला, बाबा बघितला. बाबा, यशोदे, आपले तर आता कमी करी गो, आपले तर सगळे प्रयत्न संपले बाबा. आता भगवंत काय आहे, लेकरू तर काय रडायचं, थांबायचं नाव घेत नाही. मग अंगणामध्ये एक आगत्य बाबा आलाय असाच. आणि बाबा लोकांना थोडं बाहेरचं वगैरे कळतं, आपण त्याला विचारायचं का? बाबाला बाहेरचं वगैरे काय, बाहेरची बाधा आपल्या कृष्णाला लेकराला झाली असं मला वाटतं. आपण बाबाला विचारायचं का आपल्या बाळाला बाहेरची बाधा झाली का, त्याला कळतं का, विचारायचं का? मरता क्या नाही करता. अडचणीमध्ये माणूस कायला तयार हो म्हणतो की नाही. जेव्हा काय झालं की आपण कुठेही जायला तयार होतो, कुठेही. एक असं सोडत नाही, ह्या गावात आमका आमका बाबा आहे, ह्या गावामध्ये आमका आमका महाराज आहे, तो दोरी घालतो, तो पेटी घालतो, म्हटलं कुठे जातो आपण. आपली श्रद्धा राहते, आपल्याला आपलं काम व्हावं वाटतं म्हणून कुठपर्यंत जातो, कुठपर्यंत. यशोदा माता म्हणजे जा जा जा, विचारून ते बाबाला काय समजतं का, काय विचारून ये. आणि पूर्णामाशी धावत धावत गेली. बाबाचे डोळे असे भरलेले आहेत, डोळ्यामध्ये अश्रू दाटलेले आहेत. भगवंताच्या कंठातून भगवंताचं नामस्मरण करतोय. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. महादेव. पूर्णामास म्हटली, बाबा. भगवंताने डोळे उघडले. भगवंताच्या डोळ्यात पाणी आहे. एक महिला पुढे दिसते. भगवंत म्हटले, थोडं चाललंय आता, थोडं तरी वाट तयार सुरू झाली आता. काय मावशी? काय नाही बाबा, आमचं बाळ थोडं जास्तच रडायला लागले. हा, मग आम्ही सगळं केलंय, पदर उतरला, खुटका वळून टाकला, पण बाळ काय रडायचं थांबत नाही. मग आम्हाला वाटतंय बाळाला बाहेरची बाधा झाली. आणि तुम्हाला बाहेरचं कळतं का? मावशी काय म्हटली, बाबा तुम्हाला बाहेरचं कळतं का? बाबा हसले. बाबा म्हटले, मावशी मला बाहेरचंच नाही, सगळ्याच्या आतलंही कळतं. बाहेरचंच काय, मला आतलंही कळतं. भगवंतापासून काय लपून आहे, सगळ्याच्या आतलंही त्याला कळतं. कोण मोकळा आहे आणि कोण आतल्या गाठीचा आहे, त्याच्यापासून काय लपून आहे, सगळं कळतं त्याला. सगळं मला बाहेरची गाठ कळते आणि मला आतली गाठ कळते. आतली गाठ कोण काय करतं भगवंतापासून लपून आहे, कारण भगवंत सगळीकडेच आहे. सगळीकडे. आपण काल कथा ऐकली प्रल्हादाची. सगळीकडे, घरात, दारात, मंदिरात जसा देव आहे, सगळा तुमच्या आमच्या सगळी सोबत आहे देव. दरेगावच्या सर्व महिलांना माझं विचार नाही, मला सांगा, दुधामध्ये देव आहे की नाही? बोला बोला बोला. दुधात देव आहे की नाही? काहीतरी मान हलवा. का म्हशी गाई इकल्या सर्व?
आहे की दुधात देव, दुधात देव आहे ना, आहे. मग दुधात पाणी टाकत असताना दुधातल्या देवाला कळतं की नाही? तेवढं काही कळत नाही म्हणून आपण दुधात देव आहे. सगळीकडे परमात्मा आहे. हरिव्यापक सर्वत्र समाना. पंचमहाभूत त्याचे आहेत आणि पंचमहाभूत नाहीत कुठं, संपूर्ण जगात ते आहेत पंचमहाभूत. पंचमहाभूतांवर सत्ता त्याचे. मला सगळ्यांच्या आतलंही कळतं. मग आमच्या लेकराचं बाहेरचं हा लगेच घेऊन या. पूर्णामावशी दावत दावत गेली, यशोदे चल बाळाला घेऊन चल, बाबाला सगळं बाहेरचं कळतं म्हणे, चल चल चल. हा आतापर्यंत काही केलं न दाखवणारी यशोदा हातामध्ये बाळ घेऊन बाहेर आली बाबाच्या समोर. बाबा बाळ माझं लईच रडतंय, बघा ना थोडं काय होतं का. बाबा म्हटले हा तितक्या लांबून आलोय, दुरून बघण्याकरता नाही. मग माझ्या हातात द्या अगोदर, मग बघीन मी त्याला. आतापर्यंत दुरून दाखवत नव्हती ना, आता हातात दे म्हणल्याबरोबर लगेच देऊन टाकले हातात. बघा म्हटली. आणि महाराज चमत्कार असा झाला, यशोदेच्या हातात जोपर्यंत लाला होता तोपर्यंत रडत होता. आणि यशोदेने जेव्हा भगवान भोले बाबाच्या हातामध्ये दिलं त्याला, भगवंताचा स्पर्श झाल्याबरोबर ते बाळ एकदमच रडायचं थांबलं. भगवंताच्या तोंडाकडे बघून भगवंताची दाढी अशी लोंबत होती, त्या दाढीला धरायचं, हिसका मारायचं आणि खदखद खदखद हसायला लागलं. खदखद खदखद भोलेबाबाकडे. ते बाळही हसायला लागलं आणि महादेव हसायला लागले. देखी लागे माये यमुनेच्या. आणि म्हणून दोघांनाही ते प्रेम मिळालं. भगवंताला महादेवाला भगवंताचं बाळ स्वरूप पाहण्याचं फळ आनंद झाला आणि भगवंताने महादेवाला म्हणजे शिवाला पाहिलं याचा आनंद त्यांना झाला. दर्शन घेतलं, भगवंत रडायचे थांबले आणि त्या ठिकाणी चांगला सोहळा केला. संतांचं चांगलं पूजन केलं महादेवाचं आणि मग महादेव निघून गेले. नंदाच्या कृष्ण जन्मोत्सवाचा आनंद नंदाच्या वाड्यामध्ये 6 दिवस चालला. 6 दिवस. आणि मग इकडे आपण नंदबाबा मथुरेकडे निघाले टॅक्स घेऊन, कर घेऊन. आणि आपल्याला मुलगा झाला ही गोष्ट सांगण्याकरता मथुरेकडे गेले. आणि त्यांना कळालं होतं की वसुदेवाला मुलगी झाली आणि कंसाने ती मुलगी मारली, टॅक्स दिला. 6 दिवस झाले. इकडे सर्व काही झालं आणि तिकडी कुठं, तिकडी म्हणजे मथुरेकडं. वसुदेवाने जेव्हा मुलगी घेऊन गेले आपोआप सर्व काही माया होती, ती लॉक झालं, लॉक सर्व काही. आणि लॉक झाल्यावर तिथं कारागृहामध्ये गेल्याबरोबर माया रडायला लागली. रडे माया करी आकांत. आणि माया रडायला लागली की संपूर्ण दूत उठले. धावत धावत त्या काळ्या दूताने जाऊन कंसाला सांगितलं, कंसा यशोदेला बाळ झालंय, बाळ. 8व्यांदा कंस म्हटला 8वा जन्माला का, 8वा जन्माला का. दूत म्हटला 8वा नाही तो, मग 8वी. काय 8वी? मुलगा झाला नाही. काय झालं यशोदेला? मुलगी. मुलगा असो किंवा मुलगी असो, 8वा गर्भ आहे ना, अष्टम गर्भ मारेल म्हटलेलं आहे. धावत 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 गेला. देवकी माता म्हणत होती, दादा 6 मारले, 1 गुप्त झाला, एवढा तरी सोड रे. ही मुलगा नाही, तुला मुलगा मारणार आहे, ही मुलगी आहे. दादा मुलीला मारू नये, मुलीला मारल्याचं मुलगी मारल्याचं पाप जगात कुठं फिटत नाही, सोडून द्यायला. राक्षसी होता. 6 मारले त्याला काय वाटलं नाही, 7वं मारायला 8वं मारायला काय विचार करणार आहे. देवकीच्या हातातलं ते बाळ ओढलं. देवकी रडत होती, पडत होती, छाती बडून घेत होती. दादा माझं बाळ सोड रे दादा, एवढीच माझी निशाणी आहे. कसलाच विचार केला नाही. नराधमाने घर 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 फिरवली आणि आता आपटणार एवढ्यामध्ये हातातली निष्ठून गेली. कार दिशी बी चमकली आणि विंध्य पर्वतावरती जाऊन उभी टाकून ती मुलगीनं राहता एक देवीचं स्वरूप तयार झालं. ती देवी म्हणजे विंध्यवासिनी देवी. ती म्हटली, कंसा अरे तू काय मला मारणार आहे?
तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आलेला आहे आणि तो सुखरूप आहे. आणि अशी सूचना केलेली विंध्यवासिनी देवी गुप्त होऊन गेली. आजही विंध्य पर्वतावरती विंध्यवासिनी देवी विराजमान आहे. ही विंध्यवासिनी देवी कृष्णाची बहीण आहे. कोण आहे? कृष्णाची विंध्यवासिनी देवी. हो, थोडं आपण देवीचं भजन करूया. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, टाळी टाळी. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारे. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारे. आज गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. आई भवानी तुझ्या कृपेने तारस भक्ताला, अगाध महिमा तुझी मार संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी. आई आई भवानी तुझ्या कृपेने तारस भक्ताला, अगध महिमा तुझी माऊली वार संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारे. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारे. आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. हा गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. महिषासुरमर्दिनी मातेचा गळ्यात घालून कवड्याची माळ, पायात वाटली चाळ, हातात परडी तुला गवडी वाजवी तो सांभाळ. उदो 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 उदो. धगधगटा झालं तुला आली तूच जगन माता, भक्ती डाटून आई नाव तुझे घेता. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारे. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारे. आज गोंधळाला ये महिषासुरमर्दिनी अंबेचा. देव दे गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. 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 उदो उदो बस झालं. उगं थोडं आपलं भजन म्हणून. आता अंगात येईल एखाद्या मायच्या आपला कृष्ण जन्म लग्न करायचे देवाच्या. हा आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला. आंबा माता येतच काय लगेच तयारच आहे का आमची आजी.
अंबाबाई लाड लाड ये ग, जो हो. अग काळूबाई लाड लाड ये ग, काग धरीलास राग धरीलास राग धरीलास राग धरीलास राग, तू ग भक्ताची खरी अंबाबाई, तुझ्या भेटी लागी आलो पायी पायी. हा विंध्यवासिनी देवीचे दर्शन करायचं बरं का, कृष्णाची बहीण आहे. तू ग पुढ पुढ तू ग पुढ पुढ तू ग पुढ पुढन मी ग तुझ्या माग, काग धरीलास राग धरीलास राग, अंबाबाई लाड 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 ये ग ये ग ये ग ये ग ये ग. गोपाल कृष्ण भगवान की. आणि म्हणून कंसाला तर भीती निर्माण झाली, मला मारणारा जन्माला आहे, काय करायचंय. इको कट. आणि मग त्याने सभा भरवली, मोठे मोठे राक्षस तिथं आले. कोण मारणार माझ्या शत्रूला. त्याच्यामध्ये एक मोठ्या देहाची बाई उठली, म्हटली धाड 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 पाय टाकत आली, कंसा अरे त्या मशकाला मी मारीन, टेन्शन घेऊ नको, काय पाहिजे तुला देईन. चांगला तिचा सत्कार केला. मोठे मोठे डोळे तिचे, हा असं मोठं तोंड, केस मोकळे सोडलेले, एक एक केस दाबणीसारखं. कसं होतं केस एक एक दाबणीसारखं. लांब लांब दात त्याची. हा मोठमोठ्याने हसायला लागली, भयंकर हसते ती, विदीर्ण हसायला लागली. तिचं नाव होतं का कोणती मावशी, पुतना मावशी. ती म्हटली कंसा तुझ्या शत्रूला मी मारते. आणि ती निघाली मारण्याकरता. तिनं काय केलं माहित आहे, तिनं आपलं रूप बदललं. जे विक्राळ राक्षसी स्वरूप होतं तिनं ते बदललं आणि सुंदर एका अप्सरेचं रूप धारण केलं. तिने आपल्या स्तनामध्ये दूधही भरलं आणि त्याच्यावरती विष भरलं. आणि लहान 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 लेकरं मारत, जेवढे काही वृंदावनामध्ये, जेवढे काही मथुरेच्या पंचक्रोशीमध्ये जेवढे काही बालकं जन्माला आले ते लहान लहान, ती सर्व मारत चालले. लहान 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 मारत 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 ती पुतना गोकुळामध्ये आली. लहान 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 लेकर मारते. माणसं आक्रोश करायला लागले. दीन दुर्बळाची मारित बालके करिता ती शोके माय बापे. लहान लहान लेकर मारत चालले. आकांत करतायत मायबाप. लेकराला उचलावा, आपल्या स्तनाला लाव. कालकुट्ट नावाचं विष भरलं होतं तिने स्तनामध्ये. आपल्या स्तनाला लावावं, त्या लेकराने एक घोट प्यावं, पिल्याबरोबर जागीच मरून पडावं, लेकराला सोडावं, पुढच्या घरी जावं. अशी लहान लहान बालकं मारत निघाली. नंदाच्या अंगणामध्ये आली. नामा म्हणे आली नंदाच्या अंगणा, स्वरूप सुंदरा देवांगना. नामदेवराय म्हटले देवांगनेचं रूप धारण करून ती नंदाच्या अंगणामध्ये आली. नंदाच्या अंगणामध्ये आल्यानंतर हाक मारली, यशोदे. यशोदे बाहेरून थांबली. पाहिली तर एक सुंदर स्वर्गीची अप्सरा दिसते, एक देवी दिसते. कोण आहे? ती म्हटली मी तुझी बहीण आहे. बहीण. यशोदा म्हटली माझी बहीण तर मला कशी माहित नाही. ती म्हटली लांबची बहीण आहे तुझी, लांबची, तुला ओळख नाही माझी. माझं फार लवकर लग्न झालं, मला दिलं लांब तिकडे. यशोदा म्हटली लांब म्हणजे तुला नेमकं दिलं कुठं? पाकिस्तानात की अफगाणिस्तानात की इराणमध्ये? कुठं दिलं तुला असं लांब? ते म्हटले लांब दिलं नवऱ्यानं, कधी मला परत माहेरला येऊ दिलं नाही. पण तुला लेकरू झालं हे कळालं, मला राहवलं नाही म्हणून मी आले. यशोदाला वाटलं कोणीतरी आई लांबची चांगली दिसली. आणि मग तिने तिला घरामध्ये घेतलं, घरामध्ये बसायला टाकलं. लेकरू पाहण्याकरता आले मी, पाहण्याकरता. कुठं आहे बाळ? यशोदेनं आपलं बाळ पुतणीच्या हातामध्ये दिलं, कारण सुंदर दिसत होती. माणसं भुलून जातात सुंदर माणसावरती. पुतना मारण्याकरता आली. तिने म्हटलं हाच आहे का कंसाचा काळ? काय म्हटले कंसाचा काळ हाच आहे का? ते पुतण्यानं बघितलं त्या भगवंताला, त्या बाळाला बघितलं. पुतणीच्या डोळ्यामध्ये मला आनंद असा आला. ते लेकरू बघून ती मोहित होऊन गेली.
बघतच राहिली. एवढा देव सुद्धा भक्ताला तर मोहित करतोच देव, पण शत्रूला सुद्धा मोहित करण्याची ताकद माझ्या भगवंतामध्ये. काय बाण असेल त्याचा, त्याने बघितल्याबरोबर हा पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे. पंढरपूरचं भूत लय मोठं आहे. जो कोणी पंढरपूरला गेला आणि त्याचे एक बार भगवंताची नजर त्याच्यावर जर पडली एखाद्यावर, तर मग त्याला जर मोहित केलं. एक वेश्या गेली होती तिथं भगवंताकडे, एक बाई सुंदर, तिला अभिमान होता, तिने भगवंताकडे पाहिलं, तिला रूप दाखल्याबरोबर ती तिथंच पडून गेली. एवढा देव सुंदर आहे. आपलं सौंदर्य काहीच नाही, आपलं सौंदर्य मर्क आहे, त्याचं नित्य नूतन आहे महाराज. किती गोड असेल तो भगवंताचा चेहरा डोळ्यासमोर आणा. तो हे आपण तयार केलेला देव आहे, तो मुळात किती सुंदर असेल. तेरा किसने किया श्रृंगार, नजर तो है लग जाएगी, मेरे बाके बिहारी लाल, नजर तो है लग जाएगी. किती सुंदर आहे तो देव भगवंत. हा एक गोड भजन आहे, ऐका, खूप गोड आहे. एक संत खूप गोड वर्णन करतात भगवंता. मुरलीधर, थोडा कमी ठेवा आवाज, हा भजनाचा आवाज अगोदरच कमी आहे थोडासा. मुरलीधर छलिया मोहन, हम भी तुमको दिल दे बैठे, मुरलीधर. जिंदगी में दुख क्या कम थे, एक और मुसीबत ले बैठे, मुरलीधर. दिल जानता है कि तू कितना सुंदर है, आंखें कहती है हमें दिखलाओ, मुरलीधर छलिया मोहन. आणि मग भगवंत एवढा सुंदर आहे, सर्व देवता फिके आहेत माझ्या भगवंताच्या समोर. पुतना सुद्धा मोहित झाली भगवंताला बघितल्यानंतर. तिने डोळे झाकले आणि पुतनेच्या डोळ्यातून 2 थेंब असे बाहेर आले. पुतना अंतकरणामध्ये म्हणायला लागली की अरे, हा कंसाचा काळ असू शकत नाही. एवढं कोमल बाळ, एवढं सुंदर बाळ कसं काय मारेल कंसाला. मनातून विचार येत होता याला सोडून द्यावं, पण परत स्वामीची आज्ञा म्हणून पुतनेचा नाईलाज झाला. तिने भगवंताकडे पाहिलं, मनावरती दगड ठेवला आणि भगवंताचं मुख, पुतना काही कामानिमित्त आत, यशोदा काही कामानिमित्त आतमध्ये निघून गेली आणि पुतनेने भगवंताचं तोंड आपल्या स्तनाला लावलं. आणि स्तन लावल्याबरोबर भगवंत स्तनपान करत असताना भगवंताने डोळे मिटले. का मिटले असतील डोळे, कशाकरता मिटले डोळे, त्याचे शास्त्रामध्ये कारणं भरपूर आलेत. भगवंताने का डोळे मिटले, तर असं म्हणे, भगवंताने विचार केला, ही पुतना मला दूध पाजण्याकरता आली आणि दूध ही आई पाजवत असते, आणि आई जेव्हा लेकराला दूध पाजते तेव्हा दुसऱ्याने कुणी बघू नये याच्याकरता भगवंताने दोन्ही डोळे झाकले. भगवंताचे 2 डोळे म्हणजे चंद्र आणि सूर्य आहेत. कोण आहेत? चंद्र आणि सूर्य. डोळे झाकले. आणखी कोणता भाव आहे? आणखी एक भाव आहे. का डोळे झाकले भगवंताने? भगवंताने विचार केला, ही मला विष पाजण्याकरता आली, पण आई म्हणून आली, दूधही पाजणार आहे मला, मग हिला मुक्ती कोणती द्यायची म्हणून विचार करत होते देव. आणखी काय दिला ते म्हटले, ही मला, आता भरपूर भाव आहेत तसे, ही मला मारण्याकरता आली, हिचं माझं काय असं वैर आहे की ही मला मारण्याकरता आली, दूधही पाजणार आहे आणि विषयही पाजणार आहे, काय असं आहे आमच्यामध्ये. भगवंताने डोळे याच्याकरता जाणले की हिचं पूर्वकर्म काय, हिचं प्रारब्ध काय, मागच्या पूर्वी जन्मी कोण होते. तर हिनं पाहिलं तर ही मागच्या जन्मामध्ये बळीची मुलगी होती. कोण होती? बळीची मुलगी, रत्नमाला नावाची मुलगी होती.
पुतना. जेव्हा वामन भगवंत बळीकडे आले होते, आपण काल कथा पाहिली, बळीला 3 पग भूमी मागितली तेव्हा आले होते, तेव्हा वामनाचं ते सौंदर्य पाहून बळीची जी मुलगी आहे रत्नमाला, तिच्या मनामध्ये भाव झाला की किती सुंदर बाळ आहे आणि असं बाळ आपल्याला पाहिजे होतं. मी याला सुंदर स्तनपान केलं असतं, दूध पाजलं असतं. भगवंत म्हटले, रत्नमाले आता मी काय दूध प्यायचं वय माझं नाही, तुझी ही इच्छा आम्ही पुढे कधीतरी पूर्ण करेल. हे जेव्हा आले होते तेव्हा, पण जेव्हा 3 पग भूमी मागितली आणि बळीला पाताळामध्ये घातलं तेव्हा राग आला रत्नमालेला. आणि रत्नमाला म्हणली, अशा लेकराला दूध नाही पाजलं पाहिजे, तर अशा लेकराला विष पाजून मारलं पाहिजे. आणि म्हणून दोन्ही भाव पूर्ण करण्याकरता दूधही पाजणार आणि विषही पाजणार, असे बरेचसे भाव आहेत. आणि भगवंत पुतनेचं ते दूध प्यायला लागले. अगोदर विष होतं, आणखी डोळे का झाकले, तर म्हटलं आता विष पाजणार ते विष प्यायचं, पण हे विष आपल्याला काही सहन होणार नाही. मागे विषाचं खातं कोणाकडे, विष पेलं कोणी, तर बाबाने विष पेलं होतं ना, बाबाने विष. त्या बाबाकरता प्रार्थना केली, नम शिवाय ओम नम शिवाय, हर हर भोले नम शिवाय, नम शिवाय ओम नम शिवाय, हर हर भोले नम शिवाय. टाळी वाजून मना मागे माझ्या. गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर भोले नम शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर भोले नम शिवाय. जटाधराय शिव जटाधराय, हर हर भोले नम शिवाय. जटाधराय शिव जटाधराय, हर हर भोले नम शिवाय. नम शिवाय वो नम शिवाय, हर हर भोले नम शिवाय. नम शिवाय ओम नम शिवाय, हर हर भोले नम शिवाय. नम शिवाय ओम नम शिवाय, हर हर भोले नम शिवाय. नम शिवाय ओम नम शिवाय, हर भोले नम शिवाय. नम शिवाय ओम नम शिवाय, हर हर भोले नम शिवाय. भोलेनाथ सरकार की जय. सांब सदा शिव सरकार की जय. महादेव सरकार की. जय. ऐका, भगवंताची प्रार्थना केली, भगवंत त्या ठिकाणी आले आणि महादेवाने विष पेलं संपूर्ण. आणि भगवंत आता दूध प्यायला लागले. आणि असं काय दूध प्यायला लागले, असं काय दूध प्यायला, जशी का 5ची मोटरच लावली भगवंतानी. जे दूध पेलं संपूर्ण. दूध पेईपर्यंत काय झालं नाही, विषय पेलं. पुतना म्हणायला लागली, एक घोट पेलं की दुसरे लेकरं मरायचे. हे लेकरू घोटामागी घोट घोटामागी घोट घोटामागी घेते, याला काय होतच नाही का याच्यावर असर. काळं निळं शरीर पडायचं दुसऱ्या लेकरायचं, याला तर काही इफेक्टच नाही. वासरू जसं गाईचं दूध पितं तसंच भगवंत प्यायला लागले. दूधही संपलं. आणि मग भगवंत पंचप्राण ओढायला लागले तिचे. पंचप्राण जेव्हा देव ओढायला लागला, हिचा जीव कासावीस 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 करायला लागला. तिने भगवंताला बघितलं, कृष्णा बाळा सोड 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 सोड, सा मुंच मुंच आळवती प्रभाशिनी, सोड. देव काय सोडायला तयार नाहीत, बाळ काय सोडायला तयार नाही. ही प्रयत्न करायला लागली. पुतण्याच्या सोबतच्या ज्या स्त्रिया होत्या त्याही ओढायला लागल्या धरून. भगवंत काय निघायला तयार नाही, सुटतच नाही. भगवंत थानच सोडत नाही. भगवंत आपला आपलं ओढतोय 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 ओढतोय. पुतना म्हणते सोड. देव म्हटला, मावशी माझा स्वभाव आहे, आपण सुरुवातीला धरत नाही आणि धरल्यावर सोडतच नाही आपण. आणि मग तिने आपलं स्वरूप टाकलं, मोठं अकराळ विक्राळ स्वरूप धारण केलं आणि कृष्णाला घेऊन गावाच्या बाहेर
आकाश मार्गाने निघाली. संपूर्ण गोकुळ मागे धावलं. यशोदाई मागे धावली. माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ गोकुळातले म्हणायला लागले. यशोदेचं बाळ आता गेलं. मोठी राक्षसी घेऊन चालले यशोदेच्या बाळाला, नंदाच्या बाळाला घेऊन चालले. आणि गावाच्या बाहेर पुतना गेली. भगवंताने पुतनेचे संपूर्ण पंचप्राण आवळून घेतले, ओढून घेतले. आणि तेवढा मोठा देह त्या गावाच्या बाहेरच्या गावात धाड दिशी कोसळला. पुतला मरून गत प्राण झाली. भगवंताने पुतनेचा उद्धार केला. पुतनेच्या शरीरातून दिव्य ज्योती बाहेर पडली आणि त्या पुतनेला भगवंताने आपल्या स्वरूपामध्ये विलीन करून टाकलं. सायुज्यता नावाचा मोक्ष देऊन टाकला. हा अहो बक्कीयम स्तनकालकूटम जिगासया पालदप्य साध्वी लेवे कृतिम धातृचित्तम ततोन्यम कमवा दयालुम शरणम लभेत. माझ्या भगवंतासारखा कोण दयाळू आहे देवा. अरे जी विषाचे निस्तन पाने मारू आली, विष पाजून मारण्याकरता आलेली पुतना, तुवा सनकाधिकाचेनी नावे सायुज्य सवरसु केला. पुतने जी विषाचे निस्तन पाने मारू आली. असा पुतनेचा उद्धार केला. गावातले लोक त्या ठिकाणी आले. गावातले लोक सर्व गोकुळ जमलं. नंद बाबा आले. काय झालं, काय झाली? राक्षसी आपल्या बाळाला घेऊन चालली होती. काय झालं काय माहीत. कृष्ण, यशोदा म्हटली माझा कृष्ण काही राहिला नाही. गावातले लोक आले. शिडी लावली. मोठा देह गावाच्या बाहेर पडलेला. आणि शिडी लावून वर गेले तर पाहिलं भगवंत पुतनेच्या स्तनावरती खेळतोय. स्तनावरती, हा स्तनावरती मस्त खेळतोय भगवंत त्या ठिकाणी. काही भगवंताला धक्का झाला नाही. आश्चर्य करायला लागले, काही झालं नाही. गोपाळांनी खाली आणलं. गवळणी धावल्या. गोपाळाच्या हातातलं लेकरू बाजूला घेतलं. सरका म्हणे बाजूला, तुम्हाला काही कळत नाही, लेकरू कसं सांभाळायचं, लेकरू आमच्याकडे द्या. आणि आल्या गेल्याची, कुत्र्या मांजऱ्याची सगळ्याची नजर काढायला लागल्या. सगळ्याची नजर. एक म्हातारी पुढे आली. ती म्हटली तुम्हाला काही नजर काढायची जमत नाही. मग नजर माझ्यासारखी काढावी लागते. तिने असं खाकरून 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 असं एका ठिकाणी केला आणि थुकलं म्हटली आता नजर गेली कृष्णाची. एकीनं याच्या गोट्यामध्ये नेलं आणि गाईच्या पायाखालची माती घेतली ओवाळून कृष्णावरतून टाकली. कृष्णाची नजर गेली. अशी भगवंताला पुतनेचा उद्धार केला. पुढे एके दिवशी भगवंत आता थोडे मोठे व्हायला लागले. भगवंत कोणती वस्तू हातामध्ये धरायला लागले. त्याचा आनंद म्हणून एके दिवशी संपूर्ण गोकुळातल्या गवळणी जमा झाल्या नंदवाड्यामध्ये. आणि जास्तच गोंधळ झाला म्हणून यशोदेने काय केलं, कृष्णाला अंगणामध्ये जे काही एक गाडी होती, गाडी लाकडाची, त्याच्या खाली असं सावली होती, त्याच्या खाली झोपवलं. शकटासुर नावाचा एक राक्षस आला होता, पाठवला होता कंसाने. त्याने त्या गाडीमध्ये रूप धरलं आणि कृष्णाच्या अंगावरती धावून जायला लागला. अंगावरती येणार एवढ्यामध्ये भगवंताने आपला पाय मोठा केला आणि त्या गाडीला लाथ मारली. आकाशामध्ये गाडी उडाली आणि वरून खाली गाडी धाड दिशी आदळली. गाडी चकनाचूर होऊन गेली. शकटासुराला मारून टाकलं. हे गोपाळ, सगळे गोपाळ पाहत होते. गोपाळ म्हणायला लागले बाबा 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 बाबा. यशोदा माता धावली. नंद बाबा धावले. काय झालं काय झालं काय झालं. गाडी पाहिली मोठी, चाकं पडलेले, गाडी पडलेली, तुकडे तुकडे. काय झालं गोपाळांनो, पोरांना म्हणायला लागले काय झालं पोरो. काय सांगावं बाबा म्हटले, एक गाडी आपल्या बाळाच्या अंगावर चालली होती. बाळाच्या अंगावर, मग अंगावर जात होती ना अचानक आपल्या बाळाने पाय असा लांब केला, लांब, आणि एक लाथ मारली. गाडी वर गेली आणि वरून खाली हाड दिशी कोसळली. गावातले लोक म्हणायला लागले पोरो काही बोलायला लागले का, बाळ कुठं लाथा मारतो का. लोकांना काय खरं वाटलं नाही. ते गोपाळ म्हटले आम्ही जे आमच्या डोळ्यांनी बघितले ते सांगितलं, तुम्ही खरं तुम्हाला वाटो अथवा न वाटो. उद्धार केला असा. पुढे तृष्णावर्त नावाचा एक राक्षस आला भगवंताला मारण्याकरता. कंस राक्षसामागे राक्षस, राक्षसामागे राक्षस पाठवतच होता. वायूचं रूप धरून धारण करून आला, वाटोळीचं. भगवंताने त्यालाही मारलं, त्याचाही उद्धार केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुढे नामकरण विधी आता या ठिकाणी होतो. आतापर्यंत बाळाला नाव नाही. इथपर्यंत नावा भगवंताला नाव नव्हतं. आता आपल्याकडे नाव कोण्या दिवशी ठेवतात लेकराचं? बारशाला आहे ना. 12व्या दिवशी बारशाला नाव असतं आपल्याकडे. बारशालाच ना. कधी असतं नाव? 7व्या. बारसं कशाला म्हणतात? बारसं तुमच्याकडनं, आमच्याकडे बारसं असतं. आपल्याकडे असतं बारसं. तुझं बारसं आलं की नाही माझं? आमच्याकडे बारसं असतं. बरं, आमच्याकडे बारसं असतं. तुमच्याकडे 7व्या दिवशी होतं का सगळं? हां. मग ते नामकरण विधी वसुदेवाने आपला जो
पुरोहित आहेत गर्गाचार्य यांना पाठवलं. गर्गाचार्य आता कीर्तनकार महाबळ भटाची कथा सांगतात, पण भागवतामध्ये महाबळ भटाची कथेचा उल्लेख नाही. हे संतांनी सांगितलेली कथा. आता संतांच्या वाङ्मयामधली आपल्याला. आणि मग पुढे नामकरण संस्कार विधीचा वर्णन आलेलं आहे. वसुदेवजीला माहीत होतं की कृष्ण हे आपलं बाळ, कारण त्यांना स्मृती होती आपणच नेऊन ठेवलंय. आणि मग नामकरण विधी करण्याकरता गर्गाचार्यांना पाठवलं. गर्गाचार्य आले, पण असं सांगितलं की कंसाला कळू नये, कारण गर्गाचार्य हे राजवंशाचे पुरोहित आहेत वसुदेवाच्या. त्याला जर कळालं की कृष्ण हे यशोदेचं बाळच आपलं देवकीचं बाळ आहे तर ते आणखी प्रयत्न करेल. म्हणून गुप्त ठिकाणी नामकरण विधी करण्याकरता सांगितलं. गोशाळेमध्ये नामकरण करण्याकरता आले. यशोदेने विचार केला की हे गर्गाचार्य बाबा आले, पण खरेच बाबा आहेत का पंडित आहेत का, परीक्षा घेण्याचं ठरवलं. रोहिणी मातेने आणि गर्गाचार्याने. रोहिणी मातेलाही बाळ शेषनारायण आणि देवकी माते यशोदा मातेलाही बाळ. यशोदा मातेचं बाळ रोहिणी मातेने आपल्या मांडीवरती घेतलं आणि रोहिणी मातेचं बाळ यशोदा मातेने आपल्या मांडीवरती एक्सचेंज केलं. एक्सचेंज परीक्षा घेण्याकरता. पण साधू येते त्यांच्यापासून काय लपलंय ते म्हटले, ऐका, यशोदेच्या मांडीवरचं जे बाळ आहे ते रोहिणीचं आहे आणि त्याचं नाव ठेवा राम. काय नाव ठेवा? राम. नाव ठेवा राम. पण त्याच्यामध्ये ताकद जास्त आहे म्हणून त्याचं नाव पडलं बलराम. बळ जास्त आहे म्हणून नाव पडलं बलराम. आणि हे जे दिसतंय जे रोहिणीच्या मांडीवरती आहे, जे यशोदेचं बाळ आहे, हे सगळ्यांना आकर्षित करणार आहे. सगळ्यांना आकर्षित अगोदर तर वसुदेवाचं बाळ म्हणून तोंडामध्ये वासुदेवच येत होतं बघ गर्गाचार्यांच्या, पण भगवंताने डोळे मोठे केले. वासुदेव घ्यायचं यांना वाईट वाटल. हा, हे माझे खरे मायबाप आहेत. डोळे मोठे केले यांना वाईट वाटत यशोदा मातेला, ते यांना कळता कामा. आणि मग गर्गाचार्य म्हटले याचं नाव हा सगळ्यांना आपल्याकडे आकर्षित करतो. आणि म्हणून कर्षती धातूपासून तयार झालेला कृष्ण शब्द, कृष्ण नाव ठेवलं कृष्ण. गोपाल कृष्ण भगवान की, बलरामजी भगवान की जय. भगवंताचं नामकरण झालं. आता पुढे मग आता यशोदा मातेने गर्गाचार्याला विचारलं, माझ्या लेकराचं थोडं भविष्य सांगा. कोणत्या आईला वाटतं की आपल्या लेकराचं भविष्य काय, लग्न होणार आहे की नाही, याचं याला नोकरी लागणार आहे की नाही. आमच्या माता मावल्यालाही भोळे असतात, भविष्य ओळखून घ्यावं म्हणतात. एक तर मावशी एका बाबाकडे गेली, ते घेऊन ते काय म्हणतात त्याला, ते हा दाखला जन्माचा. ती म्हटली, बाबा बघा ना माझ्या पोराचं लग्न कधी होईल. ते तुम्हाला कळतं का सगळं. तिने दाखला बघितला. हा बघू म्हणे. ते म्हटली, तुमच्या घरामध्ये 2 मुलं आहेत. अरे बरोबर म्हटली, 2 मुलं आहेत. हा, तुमच्या मालकाचं नाव आहे बाबूराव पाटील. अरे वा, मालकाचं नाव. तुमचं नाव आहे शांताबाई. अरे वा वा वा, नावही माझंही कळतं का. तुमच्या पोराचं नाव आहे मोहन. तुमच्या धाकल्या पोराचं नाव आहे सुनील. ती म्हटली, बाबा तुम्हाला एवढं कळतं एवढं. ते बाबा म्हटले, बाई हे दाखला जन्माचं नाही, कोपन कार्ड घेऊन आले तू. दाखला घेऊन ये जाऊन, राशनचं कार्ड घेऊन येतो. तुम्हाला पत्रिका बघायला सांगते का. बायाला लई छंद असते दाखवण्याचा. ते पिवळं कार्ड घेऊन आली आणि म्हटली, गर्गाचार्यांना म्हणाले की बाबा माझ्या बाळाचं हा की हा भगवंताचं नामकरण केलं. हरी म्हणा कोणी गोविंद म्हणा, कोणी गोपाल म्हणा, हरी नारायणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा, हरी नारायणा.
तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाळ म्हणा, हरी नारायणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा, हरी नारायण. राम म्हणा, घनश्याम म्हणा, सीताराम म्हणा, राधे श्याम म्हणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा, हरी नारायणा. गोपाल कृष्ण भगवान की. हा ऐका, भगवंताचं नामकरण झालं. आता कोणाला ज्या हे भगवंताचं नाव ठेवलं, आता आपल्या आपल्या मनावर भगवंताला आपण बोलू शकतो. भगवंताचे नाम भरपूर आहेत. अनंत रूपे अनंत वेशे देखील व्या त्याशी. भगवंताचं नामकरण विधी झाली. त्याच्यानंतर आता भगवंताच्या बाललीला सुरू झाल्या. बाललीला भगवंत गोड गोड आता रांगायला लागला. अगोदर घरामध्ये रांगायला लागला. रांगता 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 भगवंतानी घरातल्या खांबाला असा धरायचं. भगवंत आता हळूहळू हळूहळू उठायला लागला. इकडे ऐका ऐका राहू द्या, तिथे करू द्या. हळूहळू हळूहळू उठायला लागला. भगवंत आता उठला. त्याचाही उत्सव केला, त्याचाही त्या गोष्टीचा उत्सव केला. आता हळूहळू उठायला लागला. रांगतो कसा, तळवे तळ हात. हा तळगे तळहात तळहात टेकीत, तळगे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्यान गुडघ्यान रांगत, डाव्या गुडघ्यान गुडघ्यान रांगत. तळगे तळहात तळहात टेकीत, तळवे तळ हात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्यान रांगत. डाव्या गुडघ्यान गुडघ्यान रांगत, डाव्या गुडघ्यान गुडघ्यान रांगत. रंगनी रंगनाथ तुम्ही देखील साजले, रंगनी रंगनाथ तुम्या देखील लागसय. रंगनी रंगनाथ तुम्ही देखील साजले. रंगनी रंगनाथ तुम्या देखील लागसय. तळगे तळहात तळगे तळहात तळहात टेकीत, तळगे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्यान डाव्या गुडघ्यान डाव्या गुडघ्यान गुडघ्यान रांगत, डाव्या गुडघ्यान गुडघ्यान रांगत, डाव्या गुडघ्यान गुडघ्यान रांगत. भगवंत गोड रांगायला लागला. तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत. गोड रांगतोय भगवंत गोड. रांगता रांगता कधी पडतोय, परत उठतोय, परत रांगतोय, परत उठतो, पडतोय, परत उठतोय. रांगत 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 भगवंत आता हळूहळू उठायला लागला. आणि उठताना आता भगवंत घरामध्ये धावायला लागला, पळायला लागला. सगळीकडे धावतोय भगवंत. आणि धावता धावता भगवंत गोड असा त्याने उमरा ओलांडला. उमरा त्याचाही सोहळा केला यशोदा मातेने, त्याचाही गोड सोहळा केला. बाललीला करायला लागला. बाहेर पडला उमऱ्याच्या. मग गल्लीतले गावातले सर्व काही मित्रमंडळी जमा झाली. मित्र तयार व्हायला लागले. बाहेर गेलं की मित्र तयार होतात. मग मित्रमध्ये तसं तसं वळण लागतं. मग बाहेर गेलं की यमुनेच्या तीरावरती जायचे. त्या ठिकाणी सर्व गोपाळ, भगवंत, बलराम दादा, कृष्ण, बलराम सर्व काही खेळायचे त्या ठिकाणी. आणि एके दिवशी काय झालं, खेळता 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 भगवंताने नजर चुकून सगळ्या गोपाळांची यमुनेच्या तीरावरची माती उचलून तोंडामध्ये टाकली. माती उचलून तोंडामध्ये टाकली. माती खायला लागला भगवंत. हे पाहिलं मधुमंगलाने. भगवंताचे काही गोपाळ आहे. गोपाळाची नावं मधुमंगल, प्रेमा, सुदामा, वरद्या, वाकड्या, बोबड्या, हे भगवंताचे काही मित्र आहेत. त्याच्यातल्या मधुमंगलाने बघितलं भगवंताने माती खाली.
मधुमंगल म्हटला कृष्णा कन्हैया लाला माती खाऊ नको, माती खाणं बरं नसतं, पोटामध्ये काय होतात जंत तयार होतात जंत. भगवंत म्हटला मी खाणार म्हणजे खाणार. ते म्हटले दादाला सांगेल, दादाला सांग नाही तर कोणालाही सांग. मधुमंगल धावत आला. ते म्हटले बलराम दादा कन्हैया माती खातोय. बलराम दादा धावत आला. ते म्हटले कृष्णा माती खाऊ नको, माती चांगलं नसते. ऐकायला तयार नाही. माती मागी माती, माती मागली माती. ते म्हटले ऐकणार नाही. माईला सांगेल, यशोदा मैयाला सांगेल, कोणालाही सांग म्हटले. मैयाला सांग नाही तर बाबाला सांग. माती खायची का सोडणार नाही, माती खाणार. आणि मग दादा माझा ऐकत नाही म्हणून धावत आला यशोदा मातेकडे. यशोदा मातेला म्हणायला लागला सुनो सुनो यशोदा माई, तेरे काना ने ब्रज रज खाई, छोटो छोटो माती को ढेलो उसने गटक गटक कर खाई. आता हे समजलं नसेल, ही ब्रज भाषा आहे. सुनो सुनो यशोदा माई, तेरे कानाने ब्रज रज खाई, म्हणजे ब्रज म्हणजे यमुनेच्या काठावरची माती खाली माती. छोटो छोटो माती को ढेलो, छोटो छोटो म्हणजे छोट्या छोट्या मातीचे ढेलो म्हणजे ढेकळं. उसने गटक गटक कर खाई, म्हणजे मोठ्या आनंदाने खायला लागलाय तो. असं कळालं नाही. यशोदा माता धावली महाराज. तोपर्यंत कृष्ण आला तिकडून, धरून अंगणामध्ये आणलं, उभं केलं आणि म्हणायला लागली कृष्णा माती खाली तू माती. नाही मैया माती नाही खाई, माती नाही खाई, माती खाल्ली नाही मी. गोपाळ बोलतायत माती खाल्ली. आई गोपाळ खोटं बोलतायत, खोटं. हाय ग आई नाही खाली म्या माती, हाय ग आई नाही खाली म्या माती. आई ग आई नाही खादली म्या माती, आई ग आई नाही खादली म्या माती. हे आय ग आई नाही खाली म्या माती, आय ग आई नाही खाली म्या माती. आवाज वाढव आवाज. बळीराम दादा हो बळीराम दादा, बळीराम दादा वो बळीराम दादा. हो बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा. बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा. तो माझा पक्षपाती, आय ग आई नाही खाली म्या माती, आय ग आई नाही खाली म्या माती. गोपाल कृष्ण भगवान की. नाही खातली म्या माती. आई सगळे खोटे बोलतायत, माझ्या विरुद्ध षडयंत्र उभं केलंय. नाही षडयंत्र, माती खाल्ली नाही. गोपाळ खोटे बोलतायत. गोपाळाचं जाऊ दे, तुझा भाऊ मोठा तो सुद्धा म्हणतोय कन्हैयाने माती खाली. बलराम दादा तो खोटं बोलतोय का? हा आई बलराम दादा खोटं बोलतोय. बळीराम दादा खोटं बोलतो. का खोटं बोलतो? तो माझ्या विरोधी पक्षातला माझ्या विरोधातला माणूस आहे तो. हा त्याने पैसे घेतलेत माझ्या विरोधात काम करण्याकरता. माझ्या विरोधी पार्टीचा माणूस आहे म्हणून तो खोटंच बोलणार. मला पाडण्याचं षडयंत्र चालू आहे. मग यशोदा माता म्हटली गोपाळ खोटं बोलतायत, बलराम दादा खोटं बोलतोय, तूच एकटा खरा बोलतोय. हा माझंच खरं धर. जाऊ दे म्हटले, ऐक तूच खरा आहे ना, मग दोघांचंही जाऊ दे. कर नाही तर डर कशाला, तोंड उघड तोंड. माती खाली की नाही बघण्याकरता तोंड उघड म्हटल्याबरोबर भगवंतानी तोंड उघडलं आणि यशोदा माता बघायला लागली. तोंडामध्ये माती दिसली नाही पण तोंडामध्ये संपूर्ण ब्रह्मांड दिसलं. ब्रह्मांड दर्शन करवलं. 14 भुवन, चंद्र सूर्य मेघ तारांगणे पृथ्वी, त्याच्यामध्ये भारत, त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश, त्याच्यामध्ये मथुरा, त्याच्यामध्ये वृंदावन, त्याच्यामध्ये गोकुळ, त्याच्यामध्ये नंदाचा वाडा, त्याच नंदाच्या वाड्यामध्ये गोपाळ, बलराम दादा, यशोदा माता आणि त्या यशोदेच्या मातेच्या हातामध्ये कन्हैया आणखी कान धरून, आणि त्या कन्हैयाने तोंड उघडले, त्याच्यामध्ये ब्रह्मांड. हे सगळं बघितलं आणि त्याचे डोळ्यात फिरले.
माती बघण्याकरता आपण बघलो केलो नाही काय, आणि तिनं ओळखलं की ज्या कन्हैयाचा कान धरलंय तो काय कन्हैया सामान्य, आणि कन्हैया सामान्य नाही हे यशोदामाईला कळालं आणि हे कन्हैयाला कळालं. कळतं का बघा. आता हे श्लेष अलंकार आहे. झोपलेले ना तुम्ही, झोपू नका, ऐका. कन्हैया सामान्य नाही हे यशोदा मातेला कळालं आणि हे कन्हैयाला कळालं. आणि मग कन्हैयाने आपली सोमुख जन विमोहिनी माया टाकून दिली आणि जेवढं आहे नाही तेवढं ते दिमागातलं संपूर्ण डिलीट मारलं. कान धरलं तेव्हापासूनचं सगळं डिलीट मारून टाकलं. त्याला बरोबर माहिती आहे कुठून डिलीट मारायचं आहे. सगळं एडिट करून टाकलं आणि मग तिथून सुरू झालं. परत कृष्णाला आपलं लेकरू समजायला लागली. ती अशी गोड लीला केली. पुढे मग भगवंतानी गोड अशा मथुरेमध्ये गोकुळामध्ये खोड्या सुरू केल्या. खोड्या गोपाळांना घेऊन खोड्या सुरू केल्या त्याने. गवळणच्या घरी जायचं, दही दूध तूप लोणी चोरून खायचं. संपूर्ण गोकुळामध्ये त्याने दया दुधाचा सत्यानाश करून टाकायचा. गवळणी गाराने घेऊन यायचे यशोदेकडे. यशोदेला म्हणायचं, यशोदे कृष्णाला आवर, तुझ्या आवर, हे लेकरू गोपाळांना घेऊन येतंय आणि आमच्या घरचं सगळं दही दूध तूप लोणी सगळं खाऊन टाकतंय. खाऊन रोज 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 गाराने यायचे, रोज रोज. आता मी संपूर्ण गाराण्याचा विस्तार करणार नाही, कारण काल्याचं कीर्तन माझं, मी काल्याच्या कीर्तनात सांगून टाकल तुम्हाला बाकीच्या लीला. रोज 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 गाराने यायची. यशोदा मातेला काय पटायचं नाही. यशोदा मातेने विचार केला की भगवंत एवढं सगळं काही चोऱ्या वगैरे करतोय, कशा करता करतोय, आणि बाहेर जाऊन खायची काय गरज आहे. आपल्या घरी एवढं सगळं पडले. किती गाय आहेत नंदाच्या घरी? 9 लाख गाय आहेत. किती गाय आहेत? ऐका ऐका, ऐकून ठेवा उग. किती गाय आहेत? 9 लाख गाया. गायी राखी तो 9 लाख. आई मी तुझा एकुलता एक, गायी राखी तो 9 लाख. निळोबाराय वर्णन करतात. यशोदे 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 घराकडे चाल, मला जेवू घाल. गव्हाची पोळी लाटी, मज पुरणपोळी करून दे मोठी. गाई चालिल्या यमुने तटी, मला जेवू घाल. यशोदे घराकडे चाल, मला जेवू घाल. आई मी तुझा ग एकुलता एक, गाई राखी तो 9 लाख. 9 लाख गाय होते. यशोदा माता म्हटलं, मग याला चोऱ्या का? रोज 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 गाराने यायचे, रोज रोज गाराने यायचे. पण भगवंत गाराने करत होता, खोड्या करत होता भगवंत. खोड्या म्हणजे अशा तशा खोड्या नाही. गवळणी गाराने का घेऊन यायच्या माहिती आहे? कारण त्यांना कृष्णाला बघावं वाटायचं. पुन्हा 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 कृष्णाला बघावं वाटायचं. इकडे 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 लक्ष द्या. ते रोजच खेळ ठोकतात. ये बघा, माणसाला काहीच सोडा वाटत नाही. कथाव सोडा वाटत नाही, खेळात ठोकलेलं सोडा वाटत सगळं. गोपाल कृष्ण भगवान की जय. ऐका. आणि म्हणून यशोदा मातेने विचार केला की आपण काय करतोय, आपलं घरचं लोणी भगवंताला आवडत का नाही, आपण बाहेरच्या दाशीकडून करून घेतो. म्हणून सकाळी सकाळी एके दिवशी यशोदा माता स्वतःच सकाळी लवकर उठली आणि सकाळी उठून तिनं मोठा डेरा घेतला. डेरा त्याच्यामध्ये दही टाकलं. दही टाकलं ना आतमध्ये, दही टाकलं. दही त्याच्यामध्ये पाणी टाकलं. पाणी आणि त्याच्यामध्ये काय लावली यशोदा मातेने? ते ॲमेझॉनहून मागवलेली ते ताकाची मशीन आतमध्ये टाकली. ताकाची मशीन गर्र करायची. आपल्याकडे ते आता रवी वगैरे काही राहिली, आता कुठे जात ताकाची मशीन आली ते सगळी नाही. तिने ती मोठी अशी रवी टाकली. मागे खांब लावला होता,
त्या खांबाला ती दोरी अशी बांधली, त्याच्यामध्ये अशी रवी टाकली आणि त्या रवीलाही दोरी बांधली, दोन्ही हातामध्ये अशी दोरी धरली आणि यशोदा माता जे आता काय करायला लागली, असं घर घर करायला लागली. ती घुम 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 करती, घुम घुम करती, घुम 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 करती, दे रे घुमती. आनंदल्या गवळणी गवळणे छंद छंद नाचते, आनंदल्या गवळणी गवळणे छंद छंद ढोलते. हे आनंद गवळणी खेळते हे आनंद गवळणी खेळते गवळणी. काय हो वा. आनंदल्या गवळणी गवळणी छंदे छंदे डोलती. खूप गोड गवळणी आहेत, निळोबारायच्या वाचा कधी. असं घुम 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 डेरा करायला लागला, घुम घुम. आणि हा आवाज भगवंताच्या कानावरती पडला. इतक्या सकाळी सकाळी कोण करते? भगवंत उठले आणि भगवंताने पाहिलं माता मंथन करते, मंथन मंथन करते. हे जेव्हा बघितलं, मंथन करताना आता आताच लावावं लागते का ते मीटर? बघा नंतर लागलं तर बघा. दिवसा काय कोणाला फॅनची गरज नाही, काही नाही आता. हां 1000 रुपये बिल आले का? बरं बरं. गोपाल कृष्ण भगवान की. ते विक्षेप होतोय, थोडं नंतर लावा म्हणतोय. ऐका, गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि मग हे सर्व काय करायला लागले. भगवंत उठून आले, यशोदा मातेला म्हणाले, आई अगं लई भूक लागली, लई भूक लागली, मग काय कर, काहीतरी खाऊ घा. आणि यशोदा मातेने काय केलं, ते जे डेरे घुमवत होते की नाही, त्या दह्यातून जे लोणी निघालं तर लोणी ते वाटेमध्ये जमा केलं आणि भगवंताला मांडीवरती घेतलं, मांडीवरती. आणि मांडीवरती घेऊन भगवंताला मांडीवरती घेतलं आणि एक 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 असा लोण्याचा गोळा भगवंताला खाऊ घालायला लागली. खाऊ काय आनंद असेल बघा. लोणी खाऊ घालायला लागली आणि लोणी खाता खाता यशोदा मातेचे डोळे भरून आले. भगवंताच्या डोक्यावरून असा हात फिरवायचं आणि ते लोणी खाऊ घालायची, लोणी. आणि बघा ऐका, लोणी खाऊ घालता घालता भगवंत म्हणायला लागला, भगवंत आई काय रे बाळा, काय कृष्णा, काय लाला, एक विचार लाला, खरं खरं सांगशील, खरं खरं सांगेल, मला सांग तू माझ्यावर किती प्रेम करते ग, किती प्रेम करते. यशोदा माता म्हटली, बाळा हे काय विचारण्याची गोष्ट आहे का, तुझे एवढं प्रेम कोणावर करत, तुझ्या यामध्ये लई जीव आहे बाळा, तुम्हाला आम्हाला शेवटी मिळालेला आहे, तुझ्या एवढं प्रेम कशावर नाही. भगवंत म्हटले, आई खरं बोलते की लबाड बोलते हे बघण्याकरता ते स्वयंपाकघरामध्ये दूध ठेवलं होतं चुलीवरती, त्या दुधाला आज्ञा केली, थोडं बघ बाबा आता खरंच प्रेम करते का. आणि जसं काय आज्ञा केली ते दूध आता बाहेर पडायला लागला, हळूहळू 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 हळूहळू. आणि ते दूध कुठं पडलं, चुलीत पडलं आणि त्याचा वास यायला लागला करपल्यासारखा. यशोदा मातेनं बघितलं दूध जळतंय, दूध जळतंय. आताच म्हणली होती कृष्णाला तुझे एवढं प्रेम जास्त कोणावर, आणि दूध जळतंय हे जेव्हा बघितलं, उचललं कृष्णाला, दणकुण्या खाली टाकलं, पळाली स्वयंपाकावर घराकडे. कृष्ण म्हटला, लबाड आई, काय लबाड आहे, मला आताच म्हणली तुझे एवढं प्रेम कोणावरती नाही, आणि मला दिलं फेकून दुधाकडे. त्याला असा राग आला, त्यानं तिथली जी रवी उचलली, सगळे मडके फोडून टाकले, दन दन दन, एक काही ठेवलं नाही. सगळे 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 मडके जे काय होते वरी शिंक्याला अडकवलेले टोटल फोडले, टोटल. आणि म्हटलं माझ्यावर प्रेम आहे म्हणून मला सोडून तिकडे पळाली, आणि असा तसा मिळालो का हिला, तपश्चर्या करून लोकांच्या स्वप्नात जात नाही, आणि हिला असाच मिळालो म्हणून माझी किंमत. ज्या गोष्टी अशाच मिळतात त्याची किंमत वाटते का किंमत, त्याची अशी किंमत, जे जवळच्या गोष्टी त्याची किंमत वाटत,
दूरच्याची किंमत वाटते की नाही. आता या तुम्हाला समजलं नसेल, जवळ येऊन सांगतो ऐका. तुम्हाला 2 मुली आहेत, 2, आणि दोन्ही मुलीचे लग्न झाले. एक जावाई गावातच राहतो आणि एक जावाई पुण्याला राहतो. कोणता जावाई आल्यानंतर आनंद वाटतो? बोला 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 बोला. कोणत्या जावयाचा आनंद? गावातला. हा, पुण्याच्या. हा, आणि गावातला काय जावाई वरून पडला का आबाळातून असा पाऊस पडल्यासारखा? हा हा गावातल्या नाही, पुण्याचा लागतो, पुण्याचा. आता हे गावातलेच आहेत आपले जावई. ऐका, तसं नाही, पण जवळच्या गोष्टीची किंमत वाटत नाही. तसं देव म्हटले, हे बघा असं आहे, माझी किंमत तुम्हाला कळाली नाही म्हणून त्याला प्रचंड राग आला. सगळं फोडून टाकलं. वानेराला बोलवलं आणि वानेराला बोलून तू ते सर्व काय लोणी वगैरे सर्व खाऊ घातलं, त्याला सगळं खाऊ घातलं. वानराचे मागच्या अवतारामध्ये उपकार होते मग सगळं खाऊ घातलं. यशोदा माता आली आणि बघितलं तर सगळं रानाने पडलं. आणि यशोदा माता म्हटली, कृष्णा थांब, तुलाही खोड्या करायला लागला. आजपर्यंत गवळणी सांगत होत्या पण तुझं काही पटलं नाही, पण आता थांब. आणि जे कृष्णाच्या मागे काठी घेऊन धावली, कृष्ण काही सापडायला तयार नाही. धावली आणि शेवटी विनंती केली, कृष्णा थांब रे. गुडघे टेकले. आणि जेव्हा भक्त प्रभूच्या समोर गुडघे टेकतो तेव्हा देव येतो. देव आकळला जातो. अहंकाराने तुम्ही जोपर्यंत धावाल तोपर्यंत गटणारा नाही. मी तुला शोधतोय हे जमत नाही. देवा, माझं सगळं संपलंय, आता तुझ्यावर आहे माझं सगळं, असं म्हटलं की देव येतो. गुडघे टेकले म्हणजे समर्पक भाव दाखवला. आणि मग भगवंत जवळ आला, पकडलं आणि अंगणामध्ये उकळाला बांधण्याकरता गेली. हातामध्ये दोरी घेऊन बांधण्याचा प्रयत्न केला, पण दोरीने काही भगवंत बांधल्या जात नव्हता. किती दोऱ्या आणल्या घरातल्या, सगळ्या दोऱ्या काय बांधण्यामध्ये येत नाही. देव प्रपंचाच्या दोरीने जोपर्यंत बांधण्याचा प्रयत्न कराल तोपर्यंत बांधला जात नाही. मग अंतःकरणापासून विनंती केली, भगवंता देवा बांधला जावा. आणि मग भगवंताने दोरीमध्ये ते बांधून घेतलं, उकळाला बांधलं, हातामध्ये काठी घेतली. आणि यशोदा माता कृष्णाला म्हणते, काय कृष्णा तुला मी ताकीत करते, घरी कुणाच्या जाऊ नको रे. कान्हा तुला मी ताकीत करते, घरी कुणाच्या जाऊ नको रे. कृष्णा तुला मी ताकीत करते रे, घरी कुणाच्या जाऊ नको रे. कृष्णा तुला मी ताकीत करते रे, घरी कुणाच्या जाऊ नको रे. गवळ्या घरी बोभाट उठला, माठ दह्याचे फोडू नको रे. ओ गवळ्या घरी बोबाट उठला, वाट तयाचे फोडू नको. हा गवळ्या घरी बोभाट उठला, माठ दह्याचे फोडू नको रे. हा कृष्णा तुला मी ताकीत करते, घरी कुणाच्या जाऊ नको रे. कान्हा तुला मी ताकीत करते, घरी कुणाच्या जाऊ नको रे. रागिट तुझा पिता नंद,
मारत याचा खाऊ नको रे कृष्णा तुला मी ताकीत करते घरी कुणाच्या जाऊ नको रे. ताकीद केली, आतमध्ये निघून गेली यशोदा माता. बाहेर उकळाला बांधलेलं भगवंताने उकळ चोडला. अंगणामध्ये 2 झाडं होते, 2 झाडं, त्या झाडातून भगवंत पलीकडे गेले आणि उखळ अडकला. झटका मारला मोठा आणि ते दोन्ही झाडं मोडून पडले आणि त्या झाडातून 2 दिव्य पुरुष बाहेर पडले, विमल आणि अर्जुन. विमल अर्जुन नावाचे 2 गंधर्व होते. हे नलकुबेराचे मुलं होते 2. ऋषीच्या शापाने हे वृक्ष होऊन पडले होते. वृक्ष 2 झाडं होऊन त्याचा उद्धार झाला. धावत आले, त्याने बघितलं. नंदबाबांनी शिव्या द्यायला सुरू केली यशोदा मातेला. बाळाला कुठं बांधायचं असतं का, लेकराला कुठे एवढं मारायचं असतं का. यशोदा माता म्हटली मारलं नाही हो याला मी लई, पण नाटकं जास्त करते. म्हटली काय म्हणली, नाटकं जास्त करते, याला मारलं नाही मी. नंदबाबाच्या समोर कृष्ण मोठमोठ्याने रडायला लागला. काय बाबा तुमच्या माघारी लई मारते मला आई, लई मारते मला, जास्तच मारते. नंदबाबांनी राग करावं म्हणजे एक समन्वय दाखवला आईमधला, बाळामधला, आपल्या वडिलांमधला. आणि मग त्याच्यानंतर आता एक शेवटची कथा आहे ते भागवतामध्ये, ती सुकिया मालिन नावाची, तिची कृष्ण सेवा. सुखिया नावाची एक माळीन होती. माळीन ती रोज फळं विकायची. एके दिवशी नंदाच्या अंगणामध्ये गेली, टोपली भरलेली फळाची. आणि फळाची टोपली भरल्यानंतर कृष्णाने पाहिलं, मावशी मला देशील का ग फळ. देईल म्हटले बाळा, देईन, फळ देईल. टोपली खाली ठेवली, पण मला फळाच्या बदल्यात काय देशील तू, काय लागतं. दुसरे मला धान्य देतात, असं मी देईन. धावत गेला आणि आपल्या मुठीमध्ये असं धान्य घेतलं, असं धान्य, आणि घेऊन आला माळींजवळ. त्याच्या मुठीमध्ये किती राहील आणि ते सांडत आणलं खाली. ते म्हटलं कर पुढे. टोपली पुढे केली आणि त्या टोपलीमध्ये असे हातच झाडले. तिला आनंद वाटला, देण्याचा भाव पाहिला त्याचा, आणि तिने आपल्या टोपलीच समोर केली. सगळं तुला राहू दे. आणि तिथंच संपूर्ण रिकामी केली टोपली आणि माळीन निघाली. डोक्यावर ज्या टोपलीमध्ये भगवंताने हात झाला होता ती टोपली डोक्यावरती ठेवली आणि ती घरला घेऊन यावं, त्याच्यावरती पडदा झाकला आणि घरला घेऊन यायला लागली. पण जसं जसं घराच्या जवळ यायला लागली तसं तशी ती टोपली जरा जास्तच जड लागायला लागली. जास्त जड लागायला लागली. घरी येऊन तिने टोपली खाली ठेवून वरचा पडदा बाजूला काढला तर तिचे डोळे चमकायला लागले. कारण ज्या टोपलीमध्ये भगवंताने असा हात झाडला होता ती संपूर्ण टोपली रत्नांनी भरून गेली होती. रत्न ओसंडून वाहत होते, रत्न भरली. सोन्याचा खजाना सापडल्यासारखा तिला झाला. आणि मग ती कृष्णाकडे गेली. ती म्हटली देवा मला काही पाहिजे नाही, मला तुझी भक्ती पाहिजे, आता बाकी मला कोणती आशा राहिली नाही. हे सुकिया मालिनीची कथा येते. भगवंताच्या खोड्या वाढल्या आणि भगवंताच्या खोड्या वाढल्या. आता यशोदा मातेने सांगितलं, कृष्णा घरी राहायचं नाही तू, आता कुठं जायचं तू, आता जायचं वृंदावनामध्ये गायी घेऊन, आता गायी चारण्याकरता जायचं. तू आता गावात राहू नको, कारण रोज तुझे कंप्लेन यायला लागले. माझं आता डोकं किट्ट होऊन गेले बाळा, आता तुला घरी ठेवायचं नाही. आता तू दिवसभर रानामध्ये गायी चरायचे. त्याने छोट्या गायी घेतल्या, छोटे गोपाळ घेतले. सर्व गोपाळांना सांगितलं आपापल्या शिदोऱ्या घ्यायच्या आणि आपल्याला आता रानामध्ये जायचंय. भगवंत छोटा, भगवंताचा गोड असा शृंगार केला. कबीराला त्यांनी बासुरी अशी खोवली. सर्व गोपाळांना सांगितलं. आईने सुंदर शिदोरी तयार केली. गोपाळही तयार झाले आणि गोपाळ भगवंत छोट्या गायी आणि त्याचे छोटे गोपाळ घेऊन वृंदावनामध्ये निघालेले आहेत. छोटी गैया छोटे गाय, छोटी गैया छोटे गाय, छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. टाळी हा. आगे गैया पीछे ग्वाल, गैया पीछे ग्वाल, आगे गैया पीछे ग्वाल, आगे गैया पीछे ग्वाल,
मारो मदन गोपाल। सीने में मारो मदन गोपाल। हाँ छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल। छोटो सो मारो मदन गोपाल, छोटो सो मारो मदन गोपाल। छोटी छोटी गैया छोटी छोटी गाय, छोटी छोटी गैया छोटी छोटी गाय। छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल।